नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानसंस्कार अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये 10 ऑगस्ट 2025च्या दिवसभरातील चालू घडामोडींचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून रोजचे चालू घडामोडीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील. चला तर मग बघूया आजचे टॉप 25 प्रश्न. पहिला प्रश्न बघा, 10 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या राज्यात विभाजन भयंकरा दिन साजरा करण्यात आला? पर्यायत पंजाब, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात. याचं अचूक उत्तर आहे पश्चिम बंगाल. पुढचा प्रश्न, युवा उद्यमिता विकास योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? याचं अचूक उत्तर आहे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय. पुढचा प्रश्न, केंद्र सरकारने एक देश एक निवडणूक प्रस्तावावर जनतेकडून सूचना मागवण्यासाठी कोणत्या समितीची स्थापना केली आहे? याचं अचूक उत्तर आहे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समिती. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा, ऑपरेशन सिंदूर हे अलीकडील यशस्वी संरक्षण अभियान कोणत्या देशाच्या विरोधात भारताने चालवले? पर्यायत पाकिस्तान, चीन, बांगलादेश, नेपाळ. याचं अचूक उत्तर आहे पाकिस्तान. पुढचा प्रश्न, 10 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय सिंह दिन, म्हणजे आजच्या दिवशी आपण आंतरराष्ट्रीय सिंह दिन साजरा करतो. 10 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय सिंह दिन निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या प्रकल्पाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले? याचं अचूक उत्तर आहे प्रोजेक्ट लायन. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने जगातील पहिले रोबोट मॉल सुरू केले जिथे रोबोट दुकाने चालवतात आणि मानवी मदत करतात? पर्यायत अमेरिका, जपान, चीन आणि जर्मनी. याचं अचूक उत्तर आहे चीन. अजूनही तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून रोजचे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने इस्रायलच्या गाझा टेकओव्हरच्या योजनेला विरोध करण्यासाठी संयुक्त राष्ट्रामध्ये बैठक घेतली आहे? पर्यायत अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, ब्राझील. याचं अचूक उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. पुढचा प्रश्न, ब्रिक्स देशांनी अमेरिकेने लादलेल्या वाढीव शुल्काचा टॅरिफ्स प्रतिकार करण्यासाठी कोणती योजना आखली आहे? याचं अचूक उत्तर आहे डॉलरच्या ऐवजी स्थानिक चलनात व्यापार करणे. पुढचा प्रश्न बघा, उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने कोणता उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे? पर्यायत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, संयुक्त उमेदवार, तृणमूल काँग्रेसचा उमेदवार. याचं अचूक उत्तर आहे संयुक्त उमेदवार. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर चर्चा केली? पर्यायत महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, गोवा. याचं अचूक उत्तर आहे महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, अमेरिकेने भारताच्या काही वस्तूंवर वाढीव शुल्क लावल्यामुळे 10 ऑगस्ट 2025 रोजी BSE, सेन्सेक्स आणि निफ्टी किती टक्क्यांनी घसरले? याचं अचूक उत्तर आहे 1%. पुढचा प्रश्न बघा, गोल्डमॅन सॅक्सच्या अहवालानुसार 2025मध्ये भारताचा GDP विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज आहे? याचं अचूक उत्तर आहे 6.5%. पुढचा प्रश्न, MSCIच्या ऑगस्ट 2025च्या पुनर्रचनामध्ये कोणत्या 2 भारतीय कंपन्यांना ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्स मधून वगळण्यात आले आहे? याचं अचूक उत्तर आहे बघा सोना, BALW, प्रेसिजन आणि थर्मॅक्स. पुढचा प्रश्न बघा, कॅनडा ओपन टेनिस स्पर्धेत 18 वर्षीय खेळाडू व्हिक्टोरिया एम्बोको हिने आपले पहिले WTA 1000 विजेतेपद कोणाला हरवून जिंकले? याचं अचूक उत्तर आहे नाओमी ओसाका. पुढचा प्रश्न, आशिया रग्बी अंडर-20 चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे? पर्यायत भारतीय पुरुष संघ, भारतीय महिला संघ. पर्याय अ व ब दोन्ही, एकही नाही. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अ आणि ब दोन्ही. पुढचा प्रश्न, 134व्या ड्युरंड कपमध्ये कोणत्या फुटबॉल संघाने 1 लडाख FC ला 2-0 ने हरवून गट क मध्ये अव्वल स्थान मिळवले आहे?
याचं अचूक उत्तर आहे जमशेदपूर FC. पुढचा प्रश्न बघा, नुकतेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून परतलेल्या अंतराळवीरामध्ये कोणत्या देशाचा अंतराळवीर समाविष्ट आहे? पर्याय आहेत अमेरिका, जपान, रशिया, वरील सर्व. याचं अचूक उत्तर आहे वरील सर्व. पुढचा प्रश्न, कोणत्या शहरात पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले? याचं अचूक उत्तर आहे बघा नागपूर, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, वर्ल्ड सिटीज अवॉर्ड 2025 मध्ये कोणत्या भारतीय शहराला सर्वोत्तम हरित शहर म्हणून सन्मानित करण्यात आले आहे? याचं अचूक उत्तर आहे चंदीगड. पुढचा प्रश्न, सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्यांचे नुकतेच निधन झाले त्यांचे नाव काय होते? भालचंद्र नेमाडे, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, नागपूरमधील कोराडी देवी मंदिर परिसरात कोणत्या दुर्घटनेमुळे 17 मजूर जखमी झाले? भूस्खलन, ढगफुटी, निर्माणाधीन गेटचा भाग कोसळणे, आग लागणे. याचं अचूक उत्तर आहे निर्माणाधीन गेटचा भाग कोसळणे. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्यातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे? पर्याय कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश. अचूक उत्तर आहे महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, अमरावती पुणे विमानसेवा लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा कोणी केली? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार अनिल बावनकुळे, नितीन गडकरी. याचं अचूक उत्तर आहे खासदार अनिल बावनकुळे. पुढचा प्रश्न, कोणत्या शहरात 10 ऑगस्ट 2025 रोजी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे? याचं अचूक उत्तर आहे दिल्ली. पुढचा प्रश्न, ग्रेट बॅरियर रीफ या जागतिक वारसा स्थळांचे संवर्धन करण्यासाठी कोणत्या देशाने नवीन धोरण जाहीर केले आहे? पर्याय अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि चीन. याचं अचूक उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. अशा पद्धतीनं आजच्या या महत्त्वाच्या 25 चालू घडामोडींचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.